आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य। एक पौराणिक गणनाट्य श्री बाळ गणेशाची आघात लीला आणि या गणेश लीलेतील एक प्रसंग अर्थात रसिक मायबाप सादर करत आहोत सिंधुरासुराचा वध। सिंधुरासुराचा वध सविनय सहर्ष सादर करतोय श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर होरंबे यांच्या दिग्दर्शनातून, कुमार रोहित धनावडे यांच्या लेखणीतून, श्री रवळनाथ रिमिक्स नवलमंडळ रत्नागिरी लयभारी या नवलमंडळाच्या 35 नामवंत कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंधुरासुराचा वध। ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। तू माझी आराधना का करत आहे? समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत। आशीर्वाद आहे वत्सा। पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांबाई पासून झाली। या नरदेहास आपणच सिंधुरासुराची संज्ञा बहाल केली। पितामहा, धन्य झाला हा नरदेह। पितामहा, तपस्या करण्याचे कारण मला आपल्याकडून एक वर प्राप्ती हवी आहे। तुझी घोर तपश्चर्या पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय। माग वत्सा, इच्छित वर माग। पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना आपल्या या पुत्रास, या नरदेहास कधीही मृत्यू संभवणार नाही असा मला शुभ आशीर्वाद द्या। हे भगवत्सा, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण हे येतच असते आणि तसेही ही सृष्टी मी निर्माण केली आहे आणि या सृष्टीचे तसे काही नियम आहेत। त्या नियमांच्या पलीकडे जाऊन की तुला आता कोणताही वध देऊ इच्छित नाही। त्या पश्चात वत्सा, तू वेगळा वर माग। ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता मला आपल्या या पुत्रास असे शस्त्र द्या, अशी विद्या द्या, असे ज्ञान द्या, ज्या शस्त्राच्या बळावर मी या ब्रह्मांडामध्ये दानवरूपी ध्वज फडकवेन। या नरदेहाचा कोणीही पराभव करू शकणार नाही। मला अजिंक्य पदच मिळेल असा मला शुभ आशीर्वाद द्या। ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी या शस्त्राचा उपयोग कर। या शस्त्राचा अन्यथा उपयोग केल्यास त्यामध्ये तुझा विनाश देखील हे मात्र लक्षात ठेव। आता समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर धन्य झाला। गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं त्रिवार वायू भक्षण करून, अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली। या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहास अजिंक्य पद प्राप्त झालं। अर्थात आता या सिंधुरासुराचा पराभव होणे शक्य नाही।
ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तके हा दैत्यराज सेंदुरासूर अमर झाला दैत्यराज सेंदुरासूर अमर छंदमनी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाद माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. धर्म आणि अध्यात्म यांची सांगड घालून याची देई याची डोळावी सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखील मुळे गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं त्रिवाण वायू भक्षण करून अन्न पाणी वर्ज केलं. ब्रह्मदेवांची आराधना केली. ब्रह्मदेव मधवर प्रसन्न झाले. दिले दान मज अमृतत्वाचे मुळे हा दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. नारायण नारायण. दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अटळ आहे पण तुला अमरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ल तुला तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले म्हणजे दैत्यराज तुझा जय जयकार नक्की होणार. इंद्रासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. जय जयकार फक्त याच शक्तीचा होणार. परंतु
तुम्ही तर त्या देवांचे दास. शोभता मात्र खाल मला मिळाला वर ऐकून मुने तुमच्या सर्वांग पेट उठले असणारच. मुने आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राज होऊ शकतो. नारायण नारायण. दैत्यराज तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना. मग असं कर, प्रथम आक्रमण त्या अमरावतीवर कर. देवराज इंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहे. नारायण नारायण. योग्य वेळ योग्य गोष्ट कथन केलीत मुनी. आता हा सिंधुरासूर या समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारच. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळाची कोण भैरवेश्वरी अमरावतीवर त्या 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणार पहिला मनसुबा सफल करून मुने त्या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंधुरासूर. नारायण नारायण. असुर अधिपती महापराक्रमी महाविक्रमी या सिंधुरासुराच्या शक्ती समोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होईल. आणि दैत्यराज आपण स्वर्ग लोकाचे स्वामी कुबेराच्या धनाचे धनी इंद्रासनाचे अधिपती शासन करते होणार. नारायण नारायण. नक्कीच मुने ध्यान असू दे. जेथे प्रेमाने मिळते तेथे ओझा पुढे करावी आणि जेथे सहजासहजी प्राप्त होत नाही तेथे मात्र क्रांती मुकारावे. याच समितीचा अवलंब हा सिंधुरासूर करणार. मुळे काय तर म्हणे 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र देवराज स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे त्या अमरावतीवर आक्रमण. अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. नारायण नारायण. अति लोभ मनी लालसा यथार्थ स्वार्थाची तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण. अंती जाशील 1,00,000 प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील 1,00,000 प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील 1,00,000 प्राण्या अंती जाशील 1,00,000 प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे
33 कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदितीपुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे, रंभे, शुभाशीष, रंभे, या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. इंद्रदेव हासले पाहून भुंग झाले, सांगू मी आता कुणाल बाई, सांगू मी आता कुणाल बाई, सांगू मी आता कुणाल बाई, सांगू मी आता कुणाल. इंद्रदेव हासले पाहून भुंग झाले, सांगू मी आता बाई, सांगू मी आता कुणाल बाई, सांगू मी आता कुणाल बाई, सांगू मी आता कुणाल. नटली तुमच्या मनी भलती ग मी लाजले, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. अप्रतिम, सुंदर,
नारायण नारायण नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण 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 अमरावतीत आलो प्रथम देवराज इंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभाशीष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन देवा पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडूनही मृत्यू नाही तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण देवर्षी म्हणजे नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्वसंचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी आपण मुळीच चिंता करू नका हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे हे मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे तसेच वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि बळदंड बाहूच्या या बाहू सामर्थ्यावरती हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे नारायण नारायण होय देवा ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची नारायण नारायण देवर्षी आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असे सुरू ठेवा ठीक आहे देवा येतो मी नारायण नारायण सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी सोहम
देवांचा राजा देवेंद्र, देवराज सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पायिक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, माझ्या अमरावतीमध्ये तू अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1,000 अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावर विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, हा सिंधुराज तुझ्या अमरावतीमध्ये आला, तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छातडावर पाय रोवून तुझ्या सुवर्णासनावर विराजमान होण्यासाठी. ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. माझ्या अमरावतीमधून माघारी जा. हा देवराज तुला अभयदान देण्यास तयार आहे. आता माघार नाही देवराज, आता माघार नाही. आज या युद्धाची समरभूमी अमरावती. कशाला माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवांची सत्ता प्रस्थापित झाली. या अमरावतीवरती शासन करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ आहोत. तुझ्यासारखे दैत्य नव्हे. देवराज, तुझ्या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासूर विराजमान होईल. नभोबलाच्या साहाय्याने तू डोळ्यात असून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील प्रश्न झाली. तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा अंत देखील होतो. अंत हे शक्य नाही. देवराज, त्या ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच परप्राप्तीच्या बळावर तुझ्या अमरावतीवर आक्रमण केलं. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य, या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. आणि रामबाण वशी मेनकांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र. देवराज, आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही. म्हणून त्या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तुझ्या सौंदर्याला मोहून तिला सीड भ्रष्ट करणारा तू, तिचं सौंदर्य हिरावून घेणारा देवराज तू. दैत्यराज, माझा स्वाभिमान ठेवतो नको. तुझ्यासारखे कित्येक दैत्य या अमरावतीमध्ये आले आणि याच रणांगणामध्ये या देवेंद्राने मारले. म्हणजे तुझी काय कथा? या अमरावतीमधून माघारी जा. हा देवराज तुला अजूनही अभयदान देण्यास तयार आहे. शक्य नाही, आता माघार शक्य नाही. देवराज, आज त्या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू.
म्हणे 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र या नरदेहापुढे रणांगण सोडून पळून गेला. विजय या सिंधुरासुरानं साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला सिंधुरासूर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट. नारायण नारायण भवसागर हा पार कराया नावमुखी भवसागर हा पार कराया नावमुखी जे घ्यावे हरिनावमुखी जे घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाव मुखी जे घ्यावे भजनी तव लागावे सुराली बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम बोधी धीर भजे हम
देवा, जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे, अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा साष्टांग नमस्कार. नारायण नारायण. कल्याण वस्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी, आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना कोणत्या शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. होय देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट उडवलंय. ते कोणतं मुनी? ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. मुनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधून विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी, ज्या ज्यावेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या अधर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. देवा, मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा. तुझे हे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण. क्षीरसागरी बसले हे श्रीहरी. बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी. असंभवाती संभव करणारा सिंधुरासुर वैकुंठाधिपती विष्णू नारायण. नारायण, सांभाळ सांभाळ तुझं वैकुंठ आला. सिंधुरासुर आला. अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. थेट स्वारी वैकुंठ नगरी.
हे वैकुंठ अधिपती विष्णू नारायण, नारायणा, तुमचे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान करा, हीच आपणास अंतिम चेतावणी. अत स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. वादळापूर्वीची शांतता विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता आपणास ठाऊक नाही. याच वादळानं तुम्हा 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र अमरावतीसह संपुष्टात आणला. त्याच्या अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. विचार तुम्ही करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. म्हणजेच बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. अंत माझा ते शक्य नाही. विष्णुदेव, ज्या नरदेहानं मृत्यूलाच जिंकून घेतलं त्याचा मृत्यू होईलच कसा? विष्णुदेव, त्या नरदेहाचा अंत येईलच कसा? श्रद्धा शब्दे विश्वासके सुदृढ निश्चय, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. म्हणजेच विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावरती असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वंद्वा पलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही तुम्हाला शरणे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव, वा. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले? याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. विष्णुदेव, तुमच्या समोर तुमचा काळ उभा असता. मोठे लोक पावले तुमची सतत विवेक बुद्धी, मोठे लोक पावले. अरे वाऱ्यावरती संशय फिरून कधी वादळाचा अंदाज असतो, समुद्राला पेटतेपळीत घेऊन कधी समुद्र संपत नसतो. पतंग जरी विरासाठी जेप घेऊन स्वतःच्या प्राणाच्या उद्या देते, त्याचप्रमाणे तुझ्या देखील अंतकाळाचा समीप आहे आणि म्हणून तू माझ्या या क्षीरसागरामध्ये आलायस. तुझ्या अंगी असेल सामर्थ्य तर स्वीकारण. हाच युद्धाचा आमंत्रण. ज्यानं अमरावतीची सत्ता हस्तगत केली त्या हाच युद्धाचे आवाहन. श्रीहरी, मग आज मनगटाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्तीनिशी तुला नेस्तनाबूत करेन.
वैकुंठाधिपती झाला सिंधुरासूर. विष्णुदेव समग्र सृष्टीचे पालनहार या नरदेहापुढे पैदा भोई थोडी झाले. विष्णुदेव तुमची पळता भोई थोडी झाली. या वैकुंठाचा सम्राट झाला सिंधुरासूर. या वैकुंठाचा या क्षीरसागराचा राजा महादेव त्या शंभू महादेवांच्या कैलास पर्वतावर आपली सत्ता प्रस्थापित करून सार्वभौम्य सम्राट होणार. सार्वभौम्य सम्राट. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. उमापती बैसला त्याला वंदन करूया सलाम. ओ त्याला वंदन करूया सलाम. ओ त्याला वंदन करूया सलाम. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. उमापती बैसला त्याला वंदन करूया सलाम. ओ त्याला वंदन करूया सलाम. ओ त्याला वंदन करूया सलाम. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. कैलास शिखरी तो त्रिपुरारी. उमापती बैसला त्याला वंदन करूया सलाम. ओ त्याला वंदन करूया सलाम. ओ त्याला वंदन करूया सलाम. नारायण नारायण नारायण. हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारद शुभाशीर्वाद. नारद कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. देवा, या त्रिभुवनात फार मोठं संकट ओढवलं आहे. नारद अशी कोणती अगतिक घटना घडली आहे? ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. नारद देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिंहासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. नारद त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे. नारायण नारायण. आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. होय देवा, तुम्ही जसं मणी आणि मल्हाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारद या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही.
मी पाहतो त्या सिंद्रासूर दैत्याचा पराक्रम. नारद, आपले भ्रमण कार्य असे सुरू ठेवावे यावे आपण. ठीक आहे देवा, मी माझे भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. नारायण नारायण. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. नारायण नारायण. कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत, जाता कैलासे हरण करण्या शंभू महादेवाचे. कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे सांब सदाशिव महादेव, अर्धनारी नटेश्वरा, हरिहरेश्वरा, सांब सदाशिव भोलेनाथ, या सिंधुरासूर सम्राटाचे आपणास साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंधुरासूर आपणा समोर एक विनंती घेऊन आला आहे. भोलेनाथ, आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत माझा व्हावा. आपण मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. महादेव, बलाढ्य तर हा सिंधुरासूर आहेच. म्हणूनच ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं आणि त्याच वर प्राप्तीच्या बळावर अमरावतीची सत्ता प्रस्थापित केली. वैकुंठाचा स्वामी झालो. थेट स्वारी तुमच्या कैलास पर्वती. महादेव, विचार आपणच करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. भोलेनाथ, या सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. अन्यथा ज्याप्रमाणे अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली, वैकुंठाचा स्वामी झालो, त्याचप्रमाणे या कैलास पर्वतावर देखील माझी सत्ता प्रस्थापित करेल. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले. आता वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. भोलेनाथ, असं मग एक तर तुमचा हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. दैत्यराज, या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी चनाटन सटपण भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. अंत, मृत्यू,
समाप्ती हे शब्द सुद्धा या सिंदुरासुरात स्पर्श करू शकत नाही. हे ध्यानी असू दे महादेव. नाही तर आज या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण नाही तर देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज हा दैत्यराज सिंदुरासूर फडकवणार. दैत्यराज हा फळदान विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारख्या कित्येक दैत्य कैलासवर जाऊन येऊन गेले त्याला मी काय तरी तुडवलं. नाव मोहन करता तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. दैत्य काय महादेव. मग माझी सत्ता इथे चालणार आणि त्यासाठी मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय. हे माझं कर्तव्य. तुमच्या याच कर्तव्याचा दैत्यराज सिंदुरासुरात ग्रहण लावणार. दैत्यराज हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होतो. नक्कीच विजय या सिंदुरासुराचा होईल आणि पराभवाला मात्र भोलेनाथ तुम्हीच सामोरे जाणार. दैत्यराज संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचं सामर्थ्य या विश्वविधात्यामध्ये आहे. विश्वविधाता काय तर म्हणे विश्वविधाता. मग आज या ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक हा दैत्यराज सिंदुरासूर होणार. दैत्यराज तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे भंडाचा तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्र उघडला तर सनातन तुझा फासफूट हे धनदेव दैत्यराज. चंद्र भूलोकी आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला आणि दैत्यराज सिंदुरासूर
सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे, महाकाळ. आपण सारे चिंतित दिसत आहात. हे सृष्टी रचेता ब्रह्मा, हे पालनहारी श्रीहरी, हे महाविनाशकारी महादेव, या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. होय देवराज, त्या सिंधुरासुर नामक असुरी शक्तीपुढे आपली शक्ती देखील अपयशी ठरली आहे. यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या सृष्टीचा विनाश निश्चित आहे. समस्त देवबंधू, देवकुळाचे रक्षण करावेच लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. होय देव हो, या संकटातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. नारायण नारायण. कदाचित तिकडेच येत आहेत, काहीतरी मार्ग नक्की निघेल. सिंधुरासुर माथला गर्वाने पेटला. सिंधुरासुर माथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवांना शक्तीचे बळ. हो दावी देवांना शक्तीचे बळ. नारायण नारायण. देव हो, काही तुमची अवस्था. नारायण नारायण. देवर्षी, अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. नारायण नारायण. देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वतीपुत्र गणेशाची आराधना करा, तोच काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभुराया तारिया भयापासूनी. प्रभुराया
तारिया बया रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकम भक्ता नाम भयम करता त्राता भव भवार्णमात नम तस्मै व गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायने यत्सागच्छ यथे नाम विघ्न सागर शोषणे याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या आकाशीप्रमाणे शोषित जाण्याचे सामर्थ्य आहे अशा या गणरायास समस्त देवगणांचा त्रिवार वंदन. देव माझ्या आराधना का करतात असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा हे विघ्ननाशका आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती अपयशी ठरली आहे. आता यातून तूच काहीतरी मार्ग काढ. ठीक आहे देव मी त्या दैत्याला सिंधुरासुराचा पराभव करून सारे त्रैलोक्याला सुखी ठेवेन. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे तुझ वाचून इतराचं बिनमुख होऊनी काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका तुझा जय जयकार असो. देव हो आता आपल्याला सावध राहायला हवं. तो दैत्यराज सिंधुरासूर कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंधुरासूर सार्वभौम्य सम्राट झाला. ब्रह्मांडातील समस्त देवगणांना पराभूत करणारा एकमेव अजिंक्य योद्धा. ब्रह्मांडातील देव हे देव ज्या नरदेहाच्या नतमस्तक झाले असा एकमेव अजिंक्य योद्धा. दैत्यराज अरे मी दिलेला वरामुळे फार उन्मत्त झालाय. अरे हा धर्म सोड धर्माने वर. पितामहा आपणच मला वर दिला. आपल्या कृपेचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तके. पितामहा आपण दिलेला वर आणि पाहताय ना तुमच्या देवांची अवस्था. या नरदेहानं या देवांचं देवत्व नष्ट केलं या देवांचं देवत्व. अजूनही संधी गेलेली नाही. या अहंकाराचा वेळीच त्याग कर. आम्हा देवांना शरण ये. आमचे राज्य परत कर. आम्ही तुला आपले दान देऊ. नाही देवराज तुम्हा सारख्या भ्याड देवांच्या मुखी भाषा शोभत नाही. दैत्यराज हा धर्माचा त्याग कर. सत्याने वाग. यातच तुझं भलं आहे अन्यथा तुझा विनाश निश्चित आहे. विष्णुदेव प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही. प्रत्येक वेळी नानारूपी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य बांधवांचा संहार करणारे तुम्ही. आणि आता मात्र धर्म आता मात्र अध्यात्म आता मात्र ज्ञान. विष्णुदेव दैत्यराज तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व अभिमान तुझा स्वार्थ या तुझा असमर्थतेमुळे तुला मृत्यूचा अवश्य मिळेल. आणि भ्याडांनो प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव. तुम्ही देव
आज एकत्रित येऊन या नरदेहाचा मुकाबला करणार काय आणि कधीच नष्ट केला तुमचं देवत्व. इंद्रासूर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला कितीचा वेळ? म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोय का तुझ्या देवांची अवस्था? या नरदेहानं रणमैदानात नेस्तनाबूत केलं त्याच्यात तुझी काय कथा? तर तुझ्या त्याचे सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. असं सामर्थ्य तर या सिंधुराष्ट्रामध्ये आहे. मला युद्धाचं आमंत्रण. गणेशा, आणि तुलाही गर्व झालाय तुझ्या देवत्वाचा. तुलाच नव्हे, तुझ्या या सर्व देवांना गर्व झाला होता तुमच्या देवत्वाचा. आज तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार. सर्वनाश. विनाशिकाले विपरीत बुद्धी. दैत्यराज, या युद्धाचा प्रारंभ तू केला होतास, त्याच युद्धाचा अंत आज बाळ गणेशांच्या हातून होणार. या रणांगणामध्ये आज तुझा अंतर तुझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार. गणेशा, प्रहार करा, अंत करा या सुखाचा. या सृष्टीचे रक्षण करा गणेशा, प्रहार करा. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त.
विजय